महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे काल निकाल जाहीर झाले. आता वास्तविक पाहता काहीच कारण नसताना हे निकाल लांबवण्यात आलेले होते. आता हे निकाल लांबवल्यामुळे काय झालं तर भारतीय जनता पार्टीचे जे प्रतिकूल निकाल होते ते अनुकूल लागले. इथं तुम्ही पण एक ऑब्झर्वेशन केलं असेल की दोन्हीही राष्ट्रवादी तुतारी आणि घड्याळ यांच्या नेत्यांनी परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर आपले आपले गड राखण्याचं काम केले आणि त्याचबरोबर दोन्हीही शिवसेनेच्या नेत्यांनी देखील परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर आपले आपले गड राखून विजय खेचून आणलेले आहे. आता इथं राहतो विषय सुजाता आंबेडकर आणि इम्तियाज जलील यांचा. तर या दोघांनी तर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आपला करिश्मा सिद्ध करून दाखवले. आता मला इथे एक सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते जे आहेत ते आनंदोत्सव साजरा करत आहेत की सर्वात जास्त जागा आम्हालाच मिळाल्या, सर्वात जास्त मोठा पक्ष आमचाच आहे. पण आमच्या ही गोष्ट लक्षात आली की नाही मला माहीत नाही आहे, पण तुमच्या ही गोष्ट लक्षात आलेली असणार आहे की आता भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार निवडून आलेत त्याच्यामध्ये मूळ भारतीय जनता पार्टीचे किती उमेदवार निवडून आलेत तर ते फक्त बोटावर मोजण्यासारखेच आलेले आहेत. जे निवडून आलेत ते सगळे आयात उमेदवार आहेत. आता मला इथं एक सांगा की 100 वर्ष जुनं संघटन काय करतं आणि एवढ्या दिवस काय करत होतं की जी पार्टी फक्त आयात उमेदवाराच्या जीवावर उभी राहते. म्हणजे निवडणुका आल्या की साम दाम दंड आणि भेद हे शस्त्र वापरून उमेदवार आयात करायचे आणि माझीच पार्टी मोठी, माझेच उमेदवार जास्त आले म्हणून टिमकी वाजवायची. निवडणुका आल्या की ह्यांचं हिंदुत्व पण जागं होतं. निवडणुका आल्या की हे हिंदुत्वाचं राजकारण करतात आणि ह्यांचे जे हिंदुत्व निवडणुका आल्या की ज्यांचं हिंदुत्व जागं होतं असे काही वाचाळवीर ह्यांच्याकडे भरपूर आहेत. निवडणुका आल्या की मग ते हिंदू मुस्लिम करून याचा फायदा ते घेण्याचा प्रयत्न करतच असतात. आता याच्यात नावं मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. नितेश राणे असतील, किरीट सोमय्या असतील किंवा संग्राम जगताप असतील. आता भारतीय जनता पार्टीने खरं तर स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीमध्ये जवळजवळ 80% उमेदवार काँग्रेस आहेत. म्हणजे 20% जे आहेत ते फक्त मूळ भारतीय जनता पार्टीचे आहेत. एखाद्या दिवशी असं होऊ नये की मला तर इथं म्हणायचं आहे की जी मूळची विचारधारा आहे ना ती विचारधारा कधी माणसाची बदलत नसते. ह्या 80% उमेदवाराची विचारधारा बदलली की नाही बदलली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नाहीतर एखाद्या दिवशी असं व्हायचं की हे सगळे उमेदवार पिंजरा घेऊन उडायचे आणि माधव आणि केशव फक्त सतरंजा उचलायचं काम त्यांना राहणार आहे, बाकी काही नाही आहे. केशव आणि माधव यांना दुसरं कामच काय राहिलं आहे, घाल सतरंजी की उचल, घाल सतरंजी की उचल.